आरोपी वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल। बीड हत्या आणि खंडणी प्रकरणामध्ये सर्व 8 आरोपींसह वाल्मिक कराडवर देखील मोक्का अंतर्गत कारवाई। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपी वाल्मिक कराडचा ताबा आता एसआयटीकडे। हत्येच्या गुन्ह्यामध्ये उद्या केस कोर्टात हजर केलं जाणार। कराडची आजची रात्र तुरुंगातच। आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती खालावली। मेडिकल दरम्यान वाल्मिक कराडचा ईसीजी काढण्यात आला। वैद्यकीय तपासणीनंतर कराडला जिल्हा कारागृहात आणलं। वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक। कराडवरील सर्व गुन्हे मागे घेण्यासाठी परळीमध्ये बंद, तर एका समर्थकाकडून अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न। परळीत व्यापारी संघटनांकडून आजपासून बेमुदत बंदची हाक। परळीची बदनामी सुरू असल्याचा व्यापारी बांधवांचा आरोप। माझा लेक देव माणूस। सोनवणे क्षीरसागर धस त्याला अडकवत आहेत। आरोपी वाल्मिक कराडच्या आईचा 12 तासांपासून परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन। मकोका हटवत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, कराडच्या पत्नीची भूमिका। धनंजय देशमुखांची केज शासकीय विश्रामगृहामध्ये तपास अधिकाऱ्यांसोबत चर्चा। मला माझ्या भावाला न्याय द्यायचा आहे। कारस्थानातील प्रत्येकाला फाशीची शिक्षा व्हावी, देशमुखांची मागणी। बीडची हत्या माणुसकीला काळं फासणारी घटना। कुणीही दोषी असो, मुख्यमंत्री कारवाई करणार। चौकशीमध्ये नाव येईल त्याच्यावर ऍक्शन घेतली जाणार। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर प्रमुखांनी निर्णय घ्यायला हवा। महाराष्ट्राच्या जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे, शरद पवारांची प्रतिक्रिया। मंत्री धनंजय मुंडे देवगिरी बंगल्यावर अजितदादांच्या भेटीला। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची थोड्याच वेळात बैठक होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीचं प्रभावीपणे काम। कायद्याच्या कचाट्यात जे सापडतील त्यांना सोडलं जाणार नाही, आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया। आजपासून 28 जानेवारीपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये जमावबंदी लागू। संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जरांगेंच्या 25 जानेवारीच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय। वाल्मिक कराडनं पुण्यामध्ये मालमत्ता खरेदी केल्याचं समोर। ज्योती जाधवच्या नावानं मालमत्ता खरेदी केल्याची सूत्रांची माहिती। देशात आतापर्यंत अनेक गृहमंत्री झाले, मात्र तडीपार गृहमंत्री झाला नाही। अमित शहांनी केलेल्या टीकेला शरद पवार यांचं प्रत्युत्तर। शहांनी सहकार्यासाठी बाळासाहेबांचा आसरा घेतल्याची ही टीका। तुम्ही जुन्या प्रकरणांवर बोलत असाल तर आम्हाला देखील लवासाची फाईल उघडावी लागेल। पवारांनी शहांवर केलेल्या टीकेनंतर आशिष शेलार यांचा इशारा। मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या वादाला नवं वळण। 2020 पासून आदित्य ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदी तर उद्धव ठाकरे स्मारक समितीच्या मार्गदर्शक पदावर।